नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जिते गणातून पंचायत समिती निवडणूक दयानंद भगत यांनी लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी। पेण नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांकडे लागल्या आहेत। जिते गणपंचायत समिती मतदारसंघातून महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी उमेदवारी लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी सर्वानुमते केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेण येथे कार्यालयात जिते पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी दयानंद भगत यांच्या नावाला पसंती दिली असून महायुतीतून दयानंद भगत यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली व बाल विकास मंत्री आदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली असून प्रत्येकाच्या अडीअडचणीत आणि सुखदुःखात ते नेहमी सहभागी असतात। तसेच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात ते नेहमीच अग्रेसर असतात। त्यामुळे पंचायत समिती यावेळेस महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दयानंद भगत यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे। या बैठकीला पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर यांच्यासह जिते पंचायत समिती गणातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण।